नमस्कार मंडळी. आज आपण खास हळदीबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, हळद म्हणजे 4 ते 5 प्रकारची असते मित्र. तरी पण मंडळी सांगायचं म्हणजे त्याच्यातली ही एक हळद आहे, ती याला निळी हळद म्हटली जाते. त्याच्यात काळी हळद असते, आंबे हळद असते, आपण रेग्युलर घरी स्वयंपाकासाठी वापरतो ती पण हळद असते. पण त्याच्यातले आज मी एक निळी हळदीचा रस्सा तुम्हाला दाखवणार आहे. ही ॲक्च्युली असते कशी आणि ओळखायची कशी ते तुम्हाला दाखवणार आहे. आज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा. ही आम्हाला आशा आहे की तुम्ही शेअर करणार आहात जरूर. आणि प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. कारण एक रस्सा वेगळा आहे, अद्भुत असं एक रस्सा आहे. ती आज मला वाटते प्रत्येकाच्या नशिबाला पाहण्यासारखं नसतं, पण आज माझं पण नशीब चांगलं आहे. मी कुठेतरी लकी आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही माझे प्रेक्षक भरपूरच लकी आहात. तर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ही हळद मंडळी कमसे कम 1-2 ते 3 फुटापर्यंत जात असते, एवढी लांब जाते. आपण रेग्युलर हळद वापरतो तशीच असते, पण थोडीशी त्याला फरक काय असते तर मंडळी, आपल्याला जे निळी हळद म्हणजे काही ओळखायचे असेल तर ही जी पान असते, हे पान तुम्हाला पान दिसतं आहे, सध्या पाणी पडलेलं आहे छान. आणि पाण्यामधनं आतमध्ये एक रेषा असते, ही पहा निळी कलरची रेषा असते, पूर्णपणे असते शेवटपर्यंत. तर अशा प्रकारची जी रेषा असते ती रेषामुळे आपल्याला ओळखलं जाते की ही निळी हळद आहे. आणि काळी हळद म्हटलं तर पूर्ण काळं पान असते मंडळी. आणि ह्याची उंची कमसे कम 1-2 फूट एवढी असते. म्हणजे जेवढे आपण त्याची जोपासना करू, खद्य करू, खत किंवा पाण्याची सोय असेल व्यवस्थित, एवढं करू तेवढीपर्यंत वाढली जाते. ही मंडळी आपल्याला जर अशा प्रकारे आपल्याला शेती करायची असेल तर कमसे कम आपण ही दिपावळीनंतर ह्याचे जे बी असते म्हणजे मुंडली असते, कांदा म्हटला जातो, ते कांदा दिपावळीनंतर लावला जातो. आणि त्याला जो पाण्याची मात्र सोय व्यवस्थित पाहिजे. त्याला मशागत करण्याची जमीन अशी ब्लॅक लागते. हे पहा, मी मशागत छान अशी गोरी म्हणा किंवा इतर काही गोष्टी घालून ते मशागत छान जमीन बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये लावलेली आहे. आणि मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे ही काही तुम्ही व्हिडिओ पाहता, त्या व्हिडिओमध्ये सांगतात की मंत्रासाठी वापरलं, पण असं काहीच नाही. हे सर्व आमचे विचार आहेत, एक वेगळ्या प्रकारचे विचार आहेत. पण आपण जे असे लावतो ही फक्त मन समाधानासाठी लावतो. पण ह्याच्या काही गोष्टी मात्र निश्चित आहे, ही भरपूर रोगावर येते. त्याच्यातले एक म्हणजे आपण कमजोर असाल किंवा फ्रॅक्चर किंवा हाड मोडलेलं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर ह्याची जी कांदा असतो ते कांदा आपण जर दह्यातनं दुधातनं जर खाल्ला, धरून पेस्ट करून दुधातनं जर खाल्ला तर ते जखम किंवा मुकामा भरून काढतो आणि पौष्टिक पण असते. तर अशा प्रकारचे हे निळ्या हळदीचा रस्सा आहे. मी लावून मला 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. परंतु मंडळी सांगायचं म्हणजे सरासरी ह्याचं जे फूल असते ते फूल आपल्याला नाही मिळत. ते माझं नशीब चांगलं आहे आणि तुम्ही प्रेक्षक लोकांचं तर एकदम नशीब चांगलं आहे की आपल्याला आज हे निळ्या हळदीचं फूल आहे ते फूल पाहायला मिळते. त्याचं फूल जर छान आहे तर तुम्ही पाहिलं तर त्याचे फूल जे आहे ते पण म्हणजे अर्धा फूट एवढा वाढला जातो. याचा खोडाचा कलर आपल्या रेग्युलर हळदीप्रमाणे असते बा. आणि याच्या फुलामध्ये 2 प्रकारचे फुलं असतात. एक म्हणजे लाल फुल येते आणि त्याच्यामध्ये जे येते, हे आता येऊन भरपूर दिवस झालेले आहेत, तर हे पिवळं फुल येते मंडळी. हे एक लक्ष्मीचं ह्याला लक्ष्मीचे पार्थ एक हे म्हटलं जातं, त्याला अस्तित्व म्हटलं जाते. याला खूप महत्त्व आहे. हे फूल जर आपण नुसतं पाहिलं तरी आपलं मन समाधान होते. हे सरासरी आपण किती प्रयत्न करून हळद लावले ते आपल्याला फूल मात्र पाहायला मिळत नाही मंडळी. पण आज मात्र खरोखर मी प्रसन्न आहे. मला खूप आनंद होतो आहे की आनंद एकच गोष्टीचा होतो आहे की तुमच्यापर्यंत हे फुलाचं दर्शन झालं, हेच माझं खरं आनंद म्हणतो मी. आपल्याला कुठेही आपण ज्यावेळी फिरायला कुठेही लांब दूर जातो त्यावेळी आपल्याला कुठेही अशा पद्धतीने फूल जर आपल्याला सापडलं असेल तर आपण शुक्रवार दिवशी ते स्वच्छ अंघोळ वगैरे करायची, पाठपूजा करायची त्या फुलाची आणि ते फूल काढून घ्यायचं आहे. आणि काढून घेतल्यानंतर ते वाळवायला ठेवायचं आहे. आणि वाळवायला ठेवल्यानंतर पौर्णिमा किंवा अमावस्या असते त्या दिवशी त्याची पूजा, धूप, अगरबत्ती झाकून वगैरे ते आपण
लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये आपण ज्या ठिकाणी व्यवसाय आपला बिझनेस जे काय असेल ते करतो त्या ठिकाणी आपण ते ठेवू शकता आणि रेग्युलर ह्याची पाठपूजा करू शकता. तर हे फुलाचं दर्शन तर आपल्याला झालेलं आहेच. हे इतर काही गोष्टींना इतर काही लोकांपर्यंत पोचवणे प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या मित्रमंडळींनी प्रत्येकाने शेअर करावं हे माझी नम्र विनंती आहे मंडळी. तर अशा गोष्टी आपल्याला अशा गोष्टी विशेष मिळत नाहीत आणि हे जे आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात ते आपण कुठेतरी भाग्य समजतो. ते हळद तर पाहायला एकदम आकर्षक दिसते, सुंदर दिसते, काही तसे वेगळे नाही आहे. फक्त याचं एकच महत्त्व आहे की रेग्युलर जी हळद असते त्याच्यामध्ये मात्र अशी लाल काडी नसते आतमध्ये बरं का मंडळी. हे पण दिसते, पण ह्या हळदी मात्र लाल काडी असते म्हणून आपण त्याला निळं हळद म्हटले जाते. आणि ब्लॅक हळद असते ती पूर्ण पान ब्लॅक असते. आंबे हळद असते ती पूर्ण प्लेनमध्ये असते, त्याला असं काही हे नसते. पण ही ओळखायची ही पद्धत आहे. तर अशा प्रकारचे एक निळ्या हळदीचा रस आहे. ठीक आहे मंडळी. हे मंडळी तुम्हाला दाखवलेलं आहे तेच हे फुलं. हे आता नुकतं हे उमलतं आहे. मला वाटते 3 ते 4 दिवसामध्ये मोठं होणार आहे. हे ही हळद लावून मला कम से कम 2 ते 3 वर्ष झालेले आहे. परंतु आता मी फूल पाहिलं नव्हतं, पण आता मला फूल पाहायला मिळालं. हे कुठेतरी लाखातनं एक व्यक्तींना पाहायला मिळते. आणि ते अशा जर गोष्टी आपल्याला जर पाहायला मिळाल्या तर आपण शेअर करायला काही हरकत नाही. कारण हे दर्शन घेण्याचं फार महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारे तुमच्यासमोर मी नवीन व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहा, लाईक शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत माता, वंदे मातरम.